नमस्कार मंडळी, तर तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये स्वागत असा। तर आपल्याकडे कशा प्रकारे नरकासूर बनवतात तो बघा आणि आपण आजपासून काम केला सुरू। तर सर्वात आधी आपण नरकासुराचं सांगडो बाहेर काढून घेतलं। एकट्याक काय झपाना मला बोलवलंय काकांका बाहेर। तर कसो बसो आपण कसरत करून घेऊन इलो खाळ्या। तर ह्यो होतो आपल्या नरकासुराचं गेल्या वर्षी मारलेलो सांगडो। तर आजपासूनच आपण नरकासूर बनवण्याच्या तयारीत लागलो आणि आज आपण बनवचा होता नरकासुराचा तोंड। तर त्यासाठी लागणारी माती आपण आणली होती आणि हळूहळू आपली मित्रमंडळी जवळ झाली आणि आपण काम दिलं तर खुटी आणूचा। तर मित्रांनो तुमका दाखवतोय हेमंतने कशा प्रकारचं नरकासूर केलं होतो। तर ह्यो असा आपल्या हेमंतने बनवलेलं नरकासूर एकदम 3D टाइप बनवलेलं नरकासूर जो दिसा एकदम भारी लाइटिंगचा काय असं मित्रांनो तर ह्यो होतो मस्करीचा विषय। तर आपण मेन काम करू किल्लो तर आपण करू घेऊया असं म्हणान आपण कामाक सुरुवात केली। तर मित्रांनो बघा कशा प्रकारे आपण मजा केली ती आणि दुपार तिपार सगळ्या लोकांना टाकलो जाग। तर मित्रांनो आपला खुटी आणून द्यायचा काम झाला पूर्ण। तर दुसरा काम राहिला आपला चिऱ्याचा पण आपला काम करून झाला पूर्ण। तर वेळ इली आपल्या नरकासुराचा तोंड बनवण्याची। तर रुपया नरकासुराचा तोंड बनवण्याचं शेप तयार करून घेतलं। तर त्या शेपच्या आकारावर दगड लावून घेतल्याने आणि पूर्णपणे दगडान दिल्याने शेप आणि त्याच्यानंतर लावल्याने वर सोंडणं। तर या सोंडणाचा उपयोग बऱ्यापैकी शेप देऊ घेतला। तर मंडळींनो आपल्या नरकासुराच्या तोंडाचा शेप काढून घेतलाय आणि मित्रांनो या बघू जितक्या सोप्या वाटतात तितक्या करू घ्या सोप्या नाही। आता नेक्स्ट लेअरचा काम होता मातीचं। तर या शेपवर त्यांच्यानी माती चिकटवून घेतली आणि बघा कशा प्रकारे दिसतात ती माती चिकटवल्याच्या नंतर। तर मित्रांनो फायनली आपल्या तोंडाचा काम पूर्ण जायतील। तर वैभव फिनिशिंगचा काम पूर्ण करू होतो। काम तर एकदम जोरदार चाललेला आणि मंडळी तुमका उद्या दाखवतं की बरेचसे या चेहऱ्यात आपण चेंजेस केले होते। तर मित्रांनो तुमका चेंजेस बघूचे असले तर मी पुढच्या व्हिडिओत तुमका दाखवतोय। आणि मंडळीने तुमका व्हिडिओ आवडलो असा तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि फॉलो करू विसरू नका। भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये। धन्यवाद।